नमस्कार मित्रांनो, जीटेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो. तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ नेमका कशाबद्दल आहे तो. शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आय डी कार्ड हे बंधनकारक करण्यात आलं आहे. तर प्रामुख्याने फार्मर आय डी काय असतं, त्याचा उपयोग काय आणि ते शेतकऱ्यांना बंधनकारक का करण्यात आलेलं आहे आणि त्याचा अजून काय उपयोग होऊ शकतो ते सर्व माहिती आपण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर केंद्र सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ ॲग्रिकल्चर अंतर्गत देशात ॲग्रीटेक प्रकल्प राबवायला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी ही तयार केले जात आहे. या आय डीमध्ये शेतीसह शेतकऱ्यांची मूलभूत माहिती ही समाविष्ट केली जात आहे. या आय डीशिवाय सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार नसून शेतीविषयक व्यवहार करता येणार नाही. फार्मर आय डी म्हणजे जो शेतकऱ्याचा एक विशेष ओळख क्रमांक असतो. हा या प्रकल्पाचा मूळ गाभा. तर शेतजमिनीचे जिओ रेफरन्सिंग म्हणजे जे भू संदर्भीकरण असते हा उद्देश आहे. यात शेतकऱ्यांना सातबाऱ्याला त्यांचा आधार क्रमांक लिंक करायचा आहे. सातबाऱ्यावर एकापेक्षा अधिक नावे असल्यास त्या सर्वांचे आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य असणार आहे. आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येत असल्याने तो OTP फिट करावा लागत असल्याने ही प्रक्रिया करताना मोबाईल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. ही अवघ्या 15 ते 20 मिनिटाची प्रक्रिया असून संपूर्ण प्रक्रिया ही महसूल व कृषी व ग्राम विभागाच्या कर्मचारी शेतकऱ्यांना पूर्ण करून देणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. भविष्यात हा युनिक आय डी महत्त्वाचा ठरणार आहे. फार्मर युनिक आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा वा सुविधेचा लाभ डिजिटल पद्धतीने घेता येणार आहे. एक प्रकारे कागदपत्रांच्या कटकटीमधून मुक्तता होणार आहे. यासोबतच बँक खाते, आधार, पॅनचा डाटाही या माध्यमातून उपलब्ध होईल. तर आता हा जो आय डी आहे, हा जो फार्मर आय डी आहे, आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये एक युनिक आय डी मिळणार आहे. डिजिटल कृषी मिशन अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याचं युनिक आय डी देण्यात येणार आहे. या आय डीच्या मार्फत आता शेतकऱ्यांना सर्व माहिती ही डिजिटल पद्धतीने मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. ही योजना प्रामुख्याने हाती घेतलेली आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व माहिती आता डिजिटल स्वरूपात हे मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एक आय डी मिळणार आहे. त्या आय डीमध्ये तुमचं सर्व इन्फॉर्मेशन हे असणार आहे आणि तुम्हाला म्हणजे जे कागदपत्रांची तरतूद करा, असं करा तसं करा, या सर्व कटकटीपासून या आय डी मार्फत हे दूर होणार आहे. तर आता प्रत्येक आय डी म्हणजे हा जो फार्मर आय डी आहे हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. PM किसान योजनेच्या अनुदान मिळवणे किंवा पीक कर्ज किंवा किसान क्रेडिट कार्ड व ॲग्रिकल्चरचे इन्फ्रास्ट्रक्चरचे फंड व इतर शेतीविषयकचे कर्ज मिळवणे, पीक विमा काढणे किंवा नुकसान झाल्यास त्याचा परतावा मिळवणे, सरकारने जाहीर केलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळवणे, पिके व शेती संबंधित सर्वेक्षण करणे आदी सर्व प्रकारच्या योजनांसाठी हे फार्मर आय डी कार्ड आता महत्त्वाचं असणार आहे. तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती ही सांगितलेली आहे. तर फार्मर आय डी हा कशाप्रकारे उपयोगात असणार आहे आणि तो आपल्याला कसा बंधनकारक असणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळाली असणार. तर तुम्हीसुद्धा हा फार्मर आय डी काढून घ्या. तुम्हाला फक्त तुमचे महसूल विभागाचे काही कर्मचारी तुमच्या घरी येतील किंवा तशी काही प्रोसेस असेल ती तुम्हाला समोर माहिती पडेलच. ते तुम्ही त्यांना फक्त सहकार्य करायचं. तुम्हाला फार्मर आय डी हा काढून घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की आता हा आय डी आहे, नवीन आहे, काढायचा का नाही काढायचा, संभ्रमात पडू नका. हा आय डी कार्ड नक्कीच काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा म्हणजे जे पण तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते तुम्ही ह्या फार्मर आय डी मार्फत घेऊ शकता. कदाचित जर तुम्ही फार्मर आय डी काढलेला नाही तर तुम्ही इतर सरकारच्या ज्या इतर योजना आहेत त्या योजनांपासून दूर जाऊ शकता. तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही. तर लवकरात लवकर हा फार्मर आय डी काढून घ्या. म्हणजे एक युनिक आय डी तुम्हाला असणार आहे. तो नंबर तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल नंबरसुद्धा यामध्ये लागणार आहे. आणि जर तुमच्याकडे हा आय डी असेल तर तुमचे म्हणजे जे पण डॉक्युमेंट तुमच्या शेतीविषयक आहे, कर्जाविषयी आहे, तुमचा आधार, पॅन, जे काय सर्व डॉक्युमेंट सर्व माहिती तुम्हाला एकाच फार्मर आय डीमध्ये येत असल्याने तुम्हाला अदर डॉक्युमेंटची काही गरज नसणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे फार्मर आय डी आणि आता सर्व शेतकऱ्यांसाठी हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण
महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर तुम्हाला 2 महिन्यानं 3 महिन्यानं पीक विमाचं म्हणजे पीक विमा म्हणा, दरवर्षी पीक विमा म्हणा, किंवा PM किसान योजनेचे पैसे म्हणा, किंवा आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे जे दर 3 महिन्याला पैसे दिले जातात 2,000 रुपये, त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे ID कार्ड काढणं आता बंधनकारक असणार आहे. तर लवकरात लवकर हे ID काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व यांची म्हणजे उपभोग हा घेता येईल. तर चला, ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, आणि जर तुम्ही नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ जास्तीत लोकांना शेअर करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.